जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण कन्व्हर्जन सर्टिफिकेट कशा पद्धतीने तयार करावं, मार्क कशा पद्धतीने टाकावे, पर्सेंटेज कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावे, याची संपूर्णतः व्हिडिओ आपण बघणार आहे. सगळ्यात प्रथम तुम्हाला हा कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा फॉर्म तुम्हाला कुठून डाउनलोड करता येईल त्याची माहिती आपण बघणार आहोत. याकरता तुम्हाला काय करायचं आहे, सीईटी सेल यावर क्लिक करायचं आहे. तुम्ही तुमच्या Google Chromeमध्ये नुसतं सीईटी सेल जरी टाइप केलं तर तुम्हाला एक नंबरची लिंक येते cet.mahacet.org. यावरती काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला संपूर्णतः सीईटी सेलची टॅब दिसेल. उजव्या साईडला तुम्हाला ॲडमिशन पोर्टल दिसेल. ओके, त्या पोर्टलवर काय करा, आपण क्लिक करा. त्या पोर्टलवर क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला हायर एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस दिसतील. जसं एल-एल-बी, बी-एड वगैरे तुम्ही ज्या कोर्सला तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट पाहिजे, ते तुम्ही या ठिकाणातून डाउनलोड करू शकता. जसं की इथे मी एल-एल-बी 3 इयर्स केलं, तर 3 इयर्ससाठी आपल्याला कशा पद्धतीचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करायचं, त्याची माहिती बघायला भेटेल. इथे आता वेगवेगळे माध्यम आहे, की एल-एल-बी 3 इयर्स कोर्स कॅप राउंड रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. एस-एस-सी/एच-एस-सी मल्टिपल अटेम्प्ट कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे. नंतर पब्लिश ऑन 9 जून 2026 कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंटसाठी आहे. नंतर जे विद्यार्थी सी नंतर आय-सी-एस-ई किंवा अन्य बोर्डाचे असतील त्यांच्यासाठी हेच कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे. जसं की एक्झाम्पल आहे, एखाद्या विद्यार्थ्याने बी-कॉम केलेलं आहे, ओके, किंवा एम-कॉम केलेलं आहे. त्याला आता कन्व्हर्जन सर्टिफिकेट एल-एल-बीसाठी काढायचं आहे. तर त्याकरता त्यांनी इथे कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएशन अँड पोस्ट ग्रॅज्युएशन यावरती त्यांनी क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला हा एक कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे. तर या ठिकाणी बघा, हा कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे. ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी. ओके, इथे दाखवलेलं आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम. मग इथे कशी-कशी माहिती भरायची ते आपण बघूया. जसं नेम ऑफ डिग्री किंवा एक्झामिनेशन पास झाले, त्या ठिकाणी कोणती माहिती भरायची ते आपण इथे एक्झाम्पलच्या माध्यमातून बघणार आहेत. हा ग्रॅज्युएशनसाठीचा फॉर्म आहे. हा कुणासाठी आहे? फॉर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रामसाठीचा आहे. पण कशासाठी आहे? तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे मार्क वगैरे दाखवले, त्यांच्या संदर्भाने हा दाखवलेला आहे. नंतर इथे तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्यांचे सेमिस्टर 1st टू 4th झालेले आहे त्यांच्यासाठी. ओके. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचे जे काही स्टुडंट्स आहेत, ज्यांना फक्त इयरली पॅटर्न वगैरे होता, ते विद्यार्थी या ठिकाणी टाकू शकतात. जसं की या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थी होते बघा, की पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये किंवा ग्रॅज्युएशनच्या डिग्रीमध्ये ज्यांना सेमिस्टर पॅटर्न नव्हता, त्यांच्यासाठी हा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरसाठीचा हा फॉर्मॅट आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे सेमिस्टर किती होते, त्यानुसार तुम्हाला कोणता फॉर्मॅट वापरायचा ते तुम्ही बघा. कारण 2019 पॅटर्न हा फर्स्ट इयर फर्स्ट सेम टू 6th सेम होता. 2013 पॅटर्न होता, जो फर्स्ट इयर टू थर्ड इयर होता. ओके. त्याकरता तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नला वेगवेगळा फॉर्मॅट हा दिलेला आहे. आता तुम्हाला फॉर्मॅट समजला असेल. आता हा कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा जो काही फॉर्म आहे, तो कशा पद्धतीने भरायचा त्याची माहिती आपण बघणार आहोत. इथे माझ्याकडे एक सॅम्पल म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो फॉर्म भरलेला. ओके. बघा या ठिकाणी आता हा हा जो स्टुडंट्स आहे, जो अंडर ग्रॅज्युएशनचा आहे, ज्यामध्ये तो बी-कॉम पास आउट झालेला आहे. इथं म्हणून लिहिलेलं आहे फॉर डिग्री सर्टिफिकेट. ओके. कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रामसाठी. नेम ऑफ डिग्री पास कोणती झाली आहे? बॅचलर ऑफ कॉमर्स. नंतर त्याचं पासिंग युनिव्हर्सिटी कोणती आहे? एस-पी-पी-यू. ओके. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. नेम ऑफ कॅन्डिडेट मग ॲज पर मार्क लिस्ट पद्धतीने इथे नेम त्यांनी टाकायचं आहे. नेम ऑफ कॉलेज कोणत्या कॉलेजमधून झालंय ते त्यांनी या ठिकाणी टाइप करून टाकायचं आहे. त्यानंतर इथं सेमिस्टर 1 ते 6 चे जे काही ऑब्टेन मार्क्स आहेत ते या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. आता जे विद्यार्थी एस-पी-पी-यूच्या 19 पॅटर्नमधून पास आउट झालेले आहेत, त्यांना फर्स्ट इयरला फर्स्ट सेम, सेकंड सेम मिळून 1500 मार्क होते. थर्ड सेम, फोर्थ सेम मिळून त्यांना 1300 मार्क होते. तर फिफ्थ सेम, सिक्स्थ सेम मिळून 1200 मार्क होते. प्रत्येक सेमिस्टर वाईजचा जर का विचार केला, सेमिस्टर फर्स्टला 750 मार्क, सेमिस्टर सेकंडला 750, सेमिस्टर 3ला 650 मार्क, सेमिस्टर 4ला पण 650 मार्क, सेमिस्टर 5ला 600 पैकी मार्क आणि सेमिस्टर 6ला 600 पैकी मार्क येणार आहे. अशा जर का सगळ्या मार्कांची टोटल केली तर ती 4000 मार्कांपैकी होईल. इथे त्या स्टुडंटला पडलेले मार्क आपण इथे मेन्शन केलेले आहे. नंतर इथे तुम्हाला ॲग्रीगेट पर्सेंटेज तुम्हाला टोटल मार्कांच्या बेसच्या माध्यमातून काढायचे आहे. तर टोटल मार्क्स डिव्हायडेड बाय आउट ऑफ मार्क्स इथे तुम्हाला मेन्शन करायचे. त्यामुळे इथं पर्सेंटेज तुम्हाला येणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला आय डॅश डॅश सांगितलेलं आहे. तर इथे त्या स्टुडंटनी त्याचं नाव टाकायचं
आहे. नंतर कोणत्या कोर्सला ॲडमिशन घेतलंय? एल-एल-बी 3 इयर्स. कोणत्या इयरला? 26-27 त्या ठिकाणी इथे मेन्शन करायचंय. त्याच्यानंतर इथे नेम ऑफ कॅन्डिडेटच्या इथं कॅन्डिडेटने आपलं नेम पूर्ण टाकायचं आहे आणि सिग्नेचरच्या इथे सिग्नेचर करायची आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म आहे. आता या फॉर्ममध्ये इथे या स्टुडंटला ऑप्टेन मार्क 517 कसे पडले? त्याकरता काय करायचं आहे? तर बघा तुम्ही तुमच्या कॉलेजमधून एक तर काय करा, रिझल्ट घ्या. हे बघा हा जसा पुणे विद्यापीठाचा रिझल्ट आहे. हा तसा पाहिला तर 3rd सेम, 4th सेम, 5th सेम, 6th सेमचा रिझल्ट आहे. तसं या स्टुडंटकडे फर्स्ट इयर, फर्स्ट सेम आणि सेकंड सेमचा हा रिझल्ट नव्हता. पण कॉलेजने त्यांना जे काही रिझल्ट लेजर दिलं, त्या रिझल्ट लेजरच्या माध्यमातून आपण काय करूया, या ठिकाणातून त्याचे मार्क कॅल्क्युलेट करणार आहोत. इथे बघा एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या महाविद्यालयातून परीक्षा विभागाकडून रिझल्ट लेजर घ्या. अन्यथा तुम्ही कॉलेजची हार्ड कॉपी कॉलेजकडून घ्यायला विसरू नका. तुम्हाला फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेम, फोर्थ सेम, फिफ्थ सेम, सिक्स्थ सेम सगळ्या सेमिस्टरच्या हार्ड कॉपी तुम्हाला लागणार आहे. तर त्या हार्ड कॉपी तुम्ही कलेक्ट करा. आता ही हार्ड कॉपी आहे, याच्यातून तुम्हाला मार्क कोणत्या याच्यातून बघता येतील, कोणते मार्क कॅल्क्युलेट करायचे. बघा इथं हा सब्जेक्ट कोड आहे. सब्जेक्ट नेम आहे, सब्जेक्ट कोड आहे. इथे मी थोडे झूम करतो. बघा 111 सब्जेक्ट कोड आहे. कंपल्सरी इंग्लिश नाव आहे. त्याच्यात 023 हे इंटरनल मार्क आहे. 036 हे त्याचे विद्यापीठाचे मार्क आहे आणि 59 मार्क हे त्याचे टोटल आउट ऑफ 100 पैकी मार्क्स आहे. फायनान्शियल अकाउंटला प्रॅक्टिकल होतं. ओके. त्याच्यामुळं सॉरी या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे 15, नंतर इथे 15, 36 आणि 66 म्हणजे इथे 15 मार्क त्याला इंटरनल, नंतर 15 मार्क त्याला प्रॅक्टिकल आणि 15 मार्क त्याला सॉरी 36 मार्क त्यांना युनिव्हर्सिटी पेपर असे मिळून 100 पैकी 66 मार्क आहे. म्हणजे हे सगळे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. आउट ऑफ 100 पैकी मार्क्स इथं दाखवले. इथं जेंडर सेन्सिटिव्हिटी किंवा तुम्हाला कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग, एम्प्लॉयबिलिटी स्किल, स्पोर्ट्स असेल असे टोटल 5 विषय तुम्हाला व्हॅल्यू एज्युकेशनचे दिलेले होते. ओके. सो ते मार्क पण आउट ऑफ 50 पैकी कन्सिडर करायचे म्हणून इथे टोटल 7 विषय असतात. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आणि हा जेंडर सेन्सिटिव्हिटी किंवा व्हॅल्यू एज्युकेशनचा मार्क आहे ते 50 पैकी आहे. असे मिळून 7 विषयांचे 7 मार्क म्हणजे झाले 700 मार्क आणि हे झाले 50 मार्क. असे 750 मार्क तुम्हाला या ठिकाणी इथे दिसून येणार आहे. म्हणून इथे तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला मी 750 पैकी किती मार्क पडले? 517 मार्क पडलेले मी तुम्हाला दाखवले आहे. तसंच सेमिस्टर सेकंडमध्ये पण बघा, हे 15 मार्क पडले आउट ऑफ 50 पैकी पडले. त्यानंतर इथे बघा 66, 67, 70, 74, 81, 81, 80 या सगळ्या मार्कांची बेरीज केली. ती बेरीज तुमची आली 534 मार्क. कितीपैकी होते? 750 पैकी होते. सेमिस्टर 3 आणि 4 कडे आता वळूया. त्याकरता त्यांनी स्टुडंटनी हा विद्यापीठाचा जो काही निकाल आहे तो घेतलेला आहे. या निकालातले कोणते मार्क कन्सिडर करायचे? बघा इथे हा पहिला कॉलम आहे इंटरनल मार्क, दुसरा कॉलम आहे प्रॅक्टिकल मार्क, तिसरा कॉलम आहे युनिव्हर्सिटी एक्झाम, चौथा कॉलम आहे टोटल मार्क्स. आता ह्या सगळ्या जणांची टोटल करायची. 69, 68, 73, 60, 450 आणि 41. ओके. हे थर्ड सेमिस्टरचे ई-व्ही-एसला तुम्हाला 50 पैकी मार्क होते म्हणून इथे ते कन्सिडर केलेले आहे. ओके. त्यानंतर इथे बिझनेस कम्युनिकेशन, कॉर्पोरेट अकाउंटचे असे 76, 58, 75, 62, 67, 73 आणि 40 मार्क आहे. त्यानंतर इथे 65, 58, 74, 86, 66 आणि 72. ओके. टी-वाय बी-कॉमला टोटल 6च विषय होते. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 6व्या सेमला पण तुमचे 6 विषय होते. जसं की या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करू 71, 82, 81, 77, 93 आणि 83. तर ह्या सगळ्या मार्कांची काय करायची आहे? बेरीज करायची आहे आणि ती या कॉलममध्ये तुम्हाला मेन्शन करायची कोणत्या सेमिस्टरचे किती मार्क आहेत. ओके आणि ते या ठिकाणी आपण दाखवले आहे. आता इथे जर का थोडंसं आपण कन्सिडर केलं, तर तुम्हाला सगळे सी-जी-पी-एची बेरीज करा. 8.27 नंतर 8.29, 7.91, 8.27, 8.5, 9.5 सगळ्यांची बेरीज करा. त्याला भागिले 6 करा. तुम्हाला काय येईल? सी-जी-पी-ए येईल. ओके. हा सी-जी-पी-ए आला 8.30. त्याला फायनल ग्रेड आहे A+. तर याचा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा असतो. तो फॉर्म्युला यूज करून इथं पर्सेंटेज येतात. आता इथं पर्सेंटेज ऑफ मार्क 71.72 दाखवले आणि इथं दाखवत आहे 71.01. ओके. आता इथे पॉइंटचा थोडासा डिफरन्स आहे. कारण का? की याच्यामध्ये हे जे काही सी-जी-पी-ए वगैरे कन्सिडर केलेले आहे, तर ते आता विद्यापीठाने कोणता फॉर्मॅट वापरला तो त्यांना माहिती. पण ॲज पर नियमानुसार हे पण मार्क बरोबर आहे आणि इथे कॅल्क्युलेट केले ते पण मार्क बरोबरच आहे. ओके. त्यामुळे तुम्ही हे असं कॅल्क्युलेट करा. त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट जोडा. कॅपवाले काय करतील व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला अप्रूव्ह करून देतील. ओके.
आता या ठिकाणी तुम्हाला वरून पर्सेंटेज कसे काढायचे, वरून पर्सेंटेज कसे काढायचे, याचा फॉर्मॅट आपण ऑलरेडी दिलेला आहे. ओके. तो तुम्ही काय करा काळजीपूर्वक पद्धतीने बघा. मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वरून कसे पर्सेंटेज काढायचे, मार्क कसे काढायचे वगैरे त्याची संपूर्णतः माहिती दिली. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. काळजीपूर्वक बघा. आता दुसरं एक आहे, हे आहे त्या विद्यार्थ्याचं मास्टर ऑफ कॉमर्सचं. ओके. मास्टर ऑफ कॉमर्स आहे. एस-पी-पी-यू मधून पास आउट केलं. त्या स्टुडंटचं नेम, कॉलेजचं नेम. सेमिस्टर 1, 2nd, 3rd, 4thचे मार्क दाखवलेले आहे. ते 2200 एवढे मार्क त्यांनी दाखवलेले आहे. आता या ठिकाणचे जर का आपण विषय केले, आता हे बघा या स्टुडंटनी कॉलेजकडून जे घेतले याला ग्रेड शीट म्हणतात. ओके. मी ते मुद्दामून तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय ही ग्रेड शीट आहे. इथं क्रेडिट आहे, किती अर्न केले, ग्रेड पॉइंट किती वगैरे हे त्याची माहिती इथं दिलेली. कोणती ग्रेड भेटली. याच्यावरून तुम्हाला किती मार्क पडले ते कॅल्क्युलेट होणार नाहीये. त्याकरता तुम्ही कॉलेजमधून रिझल्ट लेजर घ्या. त्यावरून तुम्हाला हे मार्कांचं पर्सेंटेज काढता येईल. काही अडचण आली तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करायला विसरू नका. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं काय केलं जाईल, उत्तर दिलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही कन्व्हर्जन सर्टिफिकेट तयार करू शकता. पण कन्व्हर्जन सर्टिफिकेट काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे की तुमच्या कॉलेजमधून किंवा महाविद्यालयातून तुम्ही काय घेतलं पाहिजे, प्रत्येक सेमिस्टरचे मार्क लिस्ट घेतले पाहिजेल. प्रत्येक सेमिस्टरचे नाही जमले तर सेकंड सेम, 4th सेम, 6th सेमचे मार्क लिस्ट तरी घेतले पाहिजेल. सेम हीच प्रोसेस तुमच्या बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी बाकीच्या बी-बी-ए वगैरे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. त्याचे एकूण मार्क किती असतील हे प्रत्येक फॅकल्टी वाईज वेगवेगळे असणार आहे. ते तुम्ही काळजीपूर्वक पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट किंवा एच-ओ-डी यांना तुम्ही संपर्क साधायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्या विषयांवरती व्हिडिओ केला जाईल. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.